नमस्कार. मी अरविंद आठले. आज साधक कसा असावा, त्याने काय करावं, त्याची अपेक्षा काय असावी आणि कसं राहावं त्यांनी, आणि यासाठी काही उदाहरणं, असा एक विषय, साधकांच्या वेगवेगळ्या अवस्था, यासंबंधी मी आज बोलणार आहे. आता साधक म्हणजे पहिलं आपण हे समजतो, मी सर्वसामान्य गोष्ट करतो आहे, विशेष अशी गोष्ट करत नाही आहे. साधकचा अर्थ ज्याची उपासना दृढ आहे, ज्याची गुरुदीक्षा झालेली आहे आणि ज्याला मार्गक्रमण करायचं आहे, अध्यात्म मार्गावर एक एक पायऱ्या करत पुढे जायचं आहे, अशा माणसाला, अशा व्यक्तीला मी साधक समजतो, स्त्री असो किंवा पुरुष असो. यामध्ये ज्या वेगवेगळ्या पायऱ्या येतात, मुळात गुरु मिळण्यापासून सगळ्या अडचणी असतात. गुरुविषयीच्या अपेक्षा प्रचंड काहीतरी आपल्या मनात आपण ठेवून असतो. एक लक्षात ठेवा, गुरु जो मंत्र देतो तो महत्त्वाचा असतो. हा मंत्र परंपरेतून चालत आलेला असतो आणि अगदी आद्य श्री शंकरापासून ही परंपरा गुरूंची आहे. मुख्य गुरु शंकर, हे गुरुचरित्रातलं वाक्य कायम सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. मुख्य गुरु ते आहेत. हे बाकीचे जे सगळे खाली फांद्या करत 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 जे काही आलेले आहेत, या आपल्या संप्रदायाने, साधना संप्रदाय असं नाव विशिष्ट ठेवतो की याची पाळंमुळं इतकी घट्ट आहेत आणि ती खोलवर आहेत, आणि हे प्रत्येक मूळ तितकंच महत्त्वाचं असतं. कुठल्याही मुळाला कमी जास्ती महत्त्व असत नाही. एक मोठा वृक्ष, त्याची मुळं, मुख्य मुळं मोठी असतात, त्या मुळांना अनेक पुन्हा मुळं फुटलेली असतात आणि जमिनीवर घट्ट रोवून तो वृक्ष त्या मुळांमुळे असतो. तसा आपला गुरु संप्रदाय आहे. अनेक गुरु आपल्या समाजामध्ये आहेत, वेगवेगळ्या पायरीवर ते आहेत. ज्या ज्या पायरीची आवश्यकता असेल त्या त्याप्रमाणे तो गुरु त्या त्यावेळी तुमच्या आयुष्यात येतो. आणि गुरुला व्यक्ती न समजता, मी हे वारंवार सांगतो आहे तुम्हाला, गुरुला व्यक्ती समजू नका. व्यक्ती समजलात तर तुम्हाला काही वेळा आयुष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, कारण त्यांनी जे शरीर पंचमहाभूताचं धारण केलेलं असतं, या शरीरामध्ये काही दोष असण्याची शक्यता असते. आज नसतील तर उद्या निर्माण होण्याची शक्यता असते. अशी उदाहरणं आपण समाजात बघितलेली आहेत. आणि म्हणून यासाठी ही सावधानता घ्यायची आहे. आणि ही सावधानता घेण्यासाठी गुरुमंत्र घ्यावा. कुणापासून घ्यावा? तर ज्यांनी मंत्र शुद्ध ठेवलेला आहे, अशा कुणाही कुळाकडून गुरुमंत्र घ्यावा. हा मंत्र पूर्ण काम करत असतो. उदाहरणार्थ समजा कोणी शिवसंप्रदायी असतील, ओम नमः शिवाय देतील, अजून काय देतील, कोणी शिवषडाक्षर मंत्र देतील. रामाचा असेल तर रामाचे अनंत मंत्र आहेत. प्रत्येक देवतेचे वेगवेगळे मंत्र आहेत, गणेशासकट. मी मागे याच्याविषयी स्वतंत्र बोललो आहे की पंचमहाभूतांतर्फे पंचमहा अशी जी 5 तत्व आहेत, ह्या 5 तत्वांना धरून या देवता आहेत, आणि आपापल्या तत्वाला अनुसरून ती देवता जर स्वीकारली तर ती देवता तुम्हाला लवकर फळ देते. आपली शरीर रचना तीही तितकीच महत्त्वाची आहे. या शरीर रचना एखाद्या देवतेला अनुकूल असली तर ती देवता तुम्हाला लवकर सफळ होते. मुख्यतः तुमचा मानसिक भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. दृढ श्रद्धा महत्त्वाची आहे. त्या मंत्रावर श्रद्धा ठेवा. मंत्र कुठून येतो? मनांतरा येते. ती मंत्र हा मनात, हा मनाला त्राता, मनाचा त्राता, मनाचा धाता, सगळं काही हा मंत्र असतो. आणि हा मंत्र परंपरेतून आलेला असतो. वेगवेगळे जे मंत्र असतात ह्या परंपरेने सिद्ध केलेले असतात. अनेक घराणी आपल्याकडे गुरुघराणी आहेत. महाराष्ट्रात तर अनेक गावोगावी अशी गुरुघराणी पकडली. फक्त एवढं पहा की त्या गुरुघराण्याचं चारित्र्य शुद्ध आहे. कुठेही पैशाचा दुर्व्यवहार नाही आणि चारित्र्य शुद्ध आहे. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन शुद्ध आहे.
अशा ठिकाणी तो शुद्ध मंत्र वास करतो. मंत्रालाही शुद्धता अशुद्धता आहे. एखाद्याच्या हातून काही कर्म घडले असतील, पापकर्म घडले असतील, तर त्याचा मंत्र शुद्ध राहत नाही. आचरण अत्यंत शुद्ध पाहिजे. जो कोणी मंत्र देतो त्याचं आचरण अत्यंत महत्त्वाचं आहे. हे आचरण जर शुद्ध असेल तर तो मंत्र शुद्ध राहण्याची शक्यता आहे. आणि हा मंत्र तुमचं काम करत असतो. गुरुपेक्षा गुरुची भावना श्रेष्ठ असते. गुरुवर भाव जो असतो तो श्रेष्ठ असतो. तो त्या मंत्रावर ठेवावा. हे आदिशक्तीकडून आलेला हा मंत्र, ह्या सिद्ध झालेला मंत्र आपल्याला मिळालेला आहे याची मनात खात्री ठेवावी. आणि मग त्या मंत्राच्या त्या गुरूंनी त्यावेळी जे जे काही सांगितलं असेल तुम्हाला ते पुढे आपल्या आयुष्यात आपण नियम पाळून, यमनियम जे काही त्या गुरूंनी सांगितले असतील, काही वर्तणूक तुम्हाला सांगितली असेल, खाण्यापिण्याची काही पथ्य सांगितलेले असतील, जे काही सर्व नियम सांगितलेले असतील, हे तुम्हाला पाळणं आवश्यक आहे. उपासना कदाचित फार छोटी असू शकते. उपासना काही खूप मोठी प्रचंड असण्याची आवश्यकता नाही आहे. साधा तो काही षडाक्षरी असेल मंत्र किंवा दशाक्षरी त्रयोदशाक्षरी असेल, हा मंत्र सर्व काम करत असतो. त्या मंत्राचे एक विशिष्ट स्पंदन असतात. हे स्पंदन परफेक्ट ज्यावेळी तुमच्यात सुरू होतील तेव्हा या स्पंदनातून उत्पन्न होणाऱ्या ज्या लहरी आहेत, या लहरी, या नादाच्या लहरी त्या देवतेकडे तुम्हाला घेऊन जात असतात. मी माझ्या गायत्री उपासनेतला हे सांगतो की गायत्रीची उपासना अशी काही झाल्यानंतर ती गायत्री दृश्यमान होते, मंत्र दृश्यमान होतात. ऋषींना का दृष्टे म्हटलं याचा मी अनुभव घेतलेला आहे. आणि या अनुभवातून, माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो आहे की मंत्र अत्यंत प्रभावी असतो. त्या व्यक्तीची प्रभावी असण्याची गरज नाही. प्रत्येकालाच काही रामकृष्ण परमहंस किंवा असे मोठे गुरु मिळत नाहीत. आणि या गुरुच्या मोठ्या असण्याची गरज नाही. त्याचा मंत्र शुद्ध असला पाहिजे, ही गरज सगळ्यात मोठी आहे. आणि हा शुद्ध मंत्र तुमच्या आचरणाने त्याची शुद्धता पाळून गुरूंनी सांगितलेलं जे काही साधन आहे हे तुम्ही इमाने इतबारे करावं. हळूहळू त्याचे फळं तुम्हाला मिळतील. जसे ते मंत्र तुम्ही म्हणाल, ज्या देवतेचा काही तो मंत्र असेल, त्याचे एक विशिष्ट नाद तुमच्या शरीरात जेव्हा घुमायला लागतील, तुमचं आचरण शुद्ध असेल तर तो मंत्र हळूहळू आणखीन शुद्ध होत जातील तुमच्याकडून. आणि त्याचे जे काही तुमच्यावर परिणाम शरीरावर होत असतात, यानी मग त्या देवतेचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव यायला लागतात. शक्यतो हे अनुभव कुणाला शेअर करू नका. लोकांचा असल्या अनुभवावर विश्वास असत नाही. लोक तुमची टिंगल करतील. त्यामुळे साधकांनी आपलं स्वतंत्र आपल्या गुरूंना सांगावं. अगदी गुरुबंधूला सुद्धा सांगू नये या मताचं मी आहे. कारण तिथेही कुठेतरी एक प्रकारची असूया असू शकते. अरे याला येतात, मला काय येत नाही. त्यामुळे गुरुशिवाय कोणाला हे शक्यतो सांगू नयेत. तुमच्यापाशी ठेवा. गुरुपाशी प्रत्यक्ष जाऊन सांगण्याचीही गरज नाही. असा एकांतात आणि गुरुशी बोलत राहा. एक उपासनेची व्यवस्थित अशी एक वेळ ठरवा. समजा सकाळी 4ला, 5ला, 6ला तुम्हाला जी वेळ शक्य आहे, 10 ते 15 मिनटं, 20 मिनटं, जेवढं कमीत कमी जे काय असेल तुम्ही ठरवलेलं असेल. गुरुनी समजा आहे एक माळच करायला सांगितले, 108च जप करायला कमीत कमी सांगितलेला असेल, तेवढा वेळ तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, एवढी काळजी घ्या. आणि सार्वजनिक ठिकाणी कुठेही जाऊन करण्यापेक्षा, कुठल्या मंदिरात जाऊन करण्यापेक्षा तुमच्या घरचं स्थान हे अतिशय अढळ असतं. तिथे कोणी तुमचं बकोटं धरणार नाही. हा मी अनुभव घेतला. मंदिरात जाऊन आपल्या ज्या कल्पना असतात की तिथलं वातावरण अमुक आहे, शुद्ध आहे, अमुक आहे, टमुक आहे, कोणीतरी येऊन तुम्हाला उठवतो तिथे. त्यामुळे घरी असावं. घरचं स्थान हे सगळ्यात पवित्र स्थान आहे, हे लक्षात ठेवा. इतर ठिकाणी जा तुम्ही. गाणगापूर किंवा ही जी सगळी वेगवेगळी क्षेत्र आहेत, तीर्थक्षेत्र आपली आहेत, ही पवित्रच आहेत. आणि ह्या ठिकाणचा पवित्रपणा तुम्हाला नक्की जाणवेल. पण भोजाला शिवल्यासारखे जाऊ नका. एक ट्रिप केली 8 दिवसाची आणि त्यात मी 10 ठिकाणं बघितली.
असा उपयोग नाही. सेवाभाव ठेवून जा. त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाच्या स्पंदनाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अत्यंत हुशारतेने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. फार सुरुवात कदाचित फार छोटी असू शकते उपासनेची. एक लक्षात ठेवा, जी उपासना ज्या दिवशी सांगितली त्या दिवशी लिहून ठेवा. त्याच्या आत बाहेर जाऊ नका. तुमची उपासना वाढवायची असेल तर ती जबाबदारी गुरुची आहे. तुम्हाला पचेल तेवढं तो हळूहळू देत असतो. लहान मुलाला आपण एकदम श्रीखंडपुरी खायला घालत नाही. हळूहळू थोडं मातेचं दूध देतो, त्यानंतर बाकीचा एक एक हळूहळू द्रवपदार्थ हळूहळू देतो आणि मग थोडा भात देतो, असा मऊ झालेला, तूप वगैरे घालून. त्याला पोटाला कुठे अडचण होणार नाही, त्याला सगळं पचेल अशा प्रकारे जर त्या लहान मुलाचं आपण संगोपन करतो तसं तुमचं गुरु करत असतो. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे तेवढंच करा. त्याच्या बाहेर शक्यतो जाऊ नका. तुम्हाला ज्यावेळी ज्या फायरची जास्तीची गरज असेल त्यावेळी तो तुम्हाला सुचवेल की आता इथपर्यंत आलायस तू, आता पुढे जा, आता अमुक 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 कर. आपल्यामध्ये तंत्र आणि हे दोन्ही आपल्या ह्याच्यामध्ये समाविष्ट असतं. कुठलंही आपण साधी तंत्र आपण किती पाळत असतो आपल्याला कल्पना नसते. तंत्राला आपण नावं ठेवतो, परंतु सकाळी उठून संध्या करायची म्हणली की त्याला तंत्र आलं. देवळात जायचं म्हटलं की कशा प्रकारे जावं, काय करावं, याला तंत्र आहे. कुठलंही असंच काहीतरी आपण करून जात नाही. आत देवळात शिरताना आपण अनवाणी होऊन जातो. का चप्पल घालून गेलं तर काय हरकत आहे आपल्याला, असं करत नाही. ते सगळं तंत्र आहे की आपण शुद्ध मनाने जावं, शुद्ध शरीराने जावं, शुद्ध वस्त्राने जावं. यासाठी तुम्ही शुद्ध राहण्यासाठी जे काही तुम्हाला नियम घालून दिलेले आहेत त्याला हवं तर आपण तंत्र म्हणू शकतो. आता या तंत्रमार्गापैकी सगळ्यात दत्तात्रेय हे मुख्य गुरु आहेत. दत्तमार्गामध्ये अतिशय काही जो आहे तांत्रिकपणा भरपूर आहे. आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्यात तो तांत्रिकपणा सांगितलेला आहे, पण तो आहे. सूक्ष्म विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं. आणि गुरुला काय आहे की भोवताशी गुरुची जी स्थानं आहेत याच्याभोवती देवी स्थानंसुद्धा आढळतात. गुरुचरित्रात म्हणलेलं आहे की त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विणे नाही जाणं. शिवाच्या शक्तीशिवाय गुरुचं स्थान नाही. पार्वती आहे म्हणून त्या शिवाला महत्त्व आहे. ती पार्वती असली पाहिजे. शिव आणि शक्ती दोन्हींचा संगम झाल्यानंतर त्याची उपासना लवकर होईल, अधिक फलप्रद अशी होईल. तेव्हा तंत्रमार्ग यात बिचकायचं किंवा शासंक असायचं काही कारण नाही. काही विशिष्ट नियम आहेत, त्या नियमानं आपण तंत्र म्हणू हवं. तंत्राचा फार मोठा वेगळा अर्थ घ्यायची काही आवश्यकता नाही आहे. तेव्हा ह्याच्याबद्दल काही गोष्टी यम असतात, नियम असतात. कसं वागावं, कसं असू नये. चित्ताचे मल असतात विशेष उपासना करताना. सगळं आत ढवळलं जातं. मन ढवळलं गेल्यानंतर खालची घाण सगळी येते ना हो बाहेर. त्यामुळे अनेक वेळा वाटतं की मी तो उपासना करतो आणि इतके घाण विचार माझ्या मनात कसे काय येतात, तर ते जाण्यासाठी येत असतात. हे लक्षात ठेवा. तपोरूप कर्म जो काही साधक करत असतो त्यामुळे यामध्ये चित्ताचे मल आणि विक्षेप यमांच्या कडकडीत आणि अवंचक सेवनानं घालवायचे असतात. काही नियम पाळायचेच असतात. ते पहिल्या इतके अतिशय जपून सावधपणा ठेवून हे सगळं पाळायचं असतं. तेव्हा ह्या गोष्टी अतिशय लक्षात आपण घेतल्या पाहिजे. कसं राहावं हा गुरु तुम्हाला सुचवत असतो आणि गुरुनी ज्याप्रमाणे तुम्हाला सुचवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही राहायचं असतं. आता एक तुकारामाचा अभंग काय, ज्यांनी सगळ्या पायऱ्या उपासकाच्या पहिल्यापासून शेवटपर्यंतच्या सगळ्या पायऱ्या तुकारामाने आपल्या एका अभंगात लिहिलेल्या आहेत. काही तो दिवस देखेन मी डोळा कल्याण मंगळांचे. आयुष्याच्या शेवटी पायास हवे भेटी कळी बरे तुटी झाल्या त्वरे. सर्व हे संचित पदरींचा गोवा उतावीळ मना देवा मन झाले. पाऊला पाऊली करिता विचार अनंत विकार चित्तांगी.
म्हणूनही भयाभीत होतो जीव, भाकी तसे किव अट्टहासे. दुःखाच्या उत्तरी आळविले पाय, पाहणे तो काय अजूनी अंत. तुका म्हणे नाही ऐकले कानी, तरी चक्रपाणी उडी घाला. ह्या साधकाच्या वेगवेगळ्या अवस्था कशा काय त्याच्यामध्ये दिले, ह्या तुकारामांनी वर्णन केलेले आहे की कसं होतं, कसे ताळमळ होते. केव्हा एकदा मी त्या सद्गुरूला भेटेन, केव्हा एकदा त्याच्या पायांना स्पर्श करीन, केव्हा एकदा मला त्याचं दर्शन होईल. अष्टसात्विक भाव जागृत होतात, अंगावर काटा उभा राहतो, घाम फुटतो, डोळ्यात अश्रू व्हायला लागतात. अशी अवस्था येते जेव्हा गुरुचं प्रेम आतून उत्पन्न होतं. ही अवस्था साधकाला येणं फार आवश्यक आहे. तेव्हा तुकारामांची गाथा ही खरं म्हणजे साधक जीवनाच्या पहिल्या पायरीपासून अंतिम पायरीपर्यंत काय काय मनाची स्थिती होते ही सगळी चलचित्र त्यांनी मांडलेली आहेत त्याच्या गाथेमध्ये. अतिशय थोर संत. तुका झालासे कळस म्हणतो तो उगीच नाही, खरोखरच तो कळस होता. भक्तीचा कळस होता, ज्ञानाचा कळस होता. आणि हा असा कळस, याचा आपल्यासमोर उदाहरण आपण ठेवावं. वेगवेगळे अनुभव वाचत प्रत्येकाने कुठेही मोकळेपणा ठेवायला हरकत नाही. अशी झापड बांधून कधी उपासकांनी राहू नये. वेगवेगळे त्यांनी झापडं काढून उघड्या डोळ्यांनी सगळं पाहावं, पण कशात अटकू नये. एखादी गोष्ट मला आवडली की लगेच ती सुरू केली असं करू नये. गुरुच्या परवानगीशिवाय काय करू नये. सगळं वाचावं. आणि जसं ते कमलपत्र असतं पाण्याला, कारण त्याला पाणी स्पर्श नाही करत, तसे तुम्ही करा ना सगळं. तुम्हाला कोणी नाही म्हटलेलं नाही, सगळं करा, पण कमलपत्रासारखे राहा. अतिशय कष्ट आहेत या मार्गामध्ये. सुखासुखी काही नाही, आणि सुखासुखी काही नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा हे जे काही साधकाची वेगवेगळे हे आहेत, आता साध्या काही पथ्य पाळा. पराविया नारी माऊली समान, हे गेले नेमुनी ठाईची. देखून या वस्त्राभूषणांचे जन तत्काळ मरण येते. मज काय काय किती नियम छोटे छोटे घालून दिलेले, हे नियम पाळा ना हो. मानदंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा. जन धन तन वाटे लेखावे वमन. तुका म्हणे धन वाटे गोमांसा समान. मुंगी आणि राव आम्हा समानाची जीव. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रही न खाती सर्पतया. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. हे किती छोटे सगळे, फार किती सुंदर सगळं ह्या तुकारामाने लिहून ठेवलेलं आहे. हे पाळा. हे साधे नियम आहेत, वेगळे नियम पाळायची आवश्यकताच नाही. त्यामुळे तुमचं चारित्र्य उत्तम राहील आणि मन शुद्ध राहील. मन शुद्ध राहिलं की मन वैराग्याकडे जाईल. वैराग्य झालं की कशाची काही इच्छा राहणार नाही. तीव्र वैराग्य पाहिजे. स्मशान वैराग्य नको. आपण स्मशानात गेलं, एखादी चिता जळताना वाटतं अरे अरे काय काय अर्थ नाही आपल्याकडल्या शरीरा जीवनाला अर्थ नाही असं वाटतं. बाहेर आलं की पुन्हा दुनियादारी चालू. तर असं वैराग्य नको, तीव्र वैराग्य. आणि हे जर असेल तर उपासनेत तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळ्या ठिकाणी, आता बहुतांशी सर्व ठिकाणी तंत्रामध्ये आपल्याला गणपतीची उपासना बहुतेक सर्व्या याच्यामध्ये सांगितलेली आहे. कुठल्याही याच्यामध्ये गणपतीच्या उपासनेशिवाय आपण पुढे जात नाही. आद्य गणेश. मला असं वाटतंय की या ठिकाणी आपण थांबावं. याचा दुसरा भाग आपल्याला घ्यावा लागणार आहे, कारण वेळेची बंधनं मी पाळतो. खूप मोठं जर झालं तर ते कोणी फार मोठे वाचत नाहीत. त्यामुळे ह्याचा दुसरा भाग आपण घेऊया. पुढच्या भागामध्ये आणखीन काही चर्चा करूया. सध्या नमस्कार, भेटूया.